मित्रांनो, 2 जुलै 2025ला गाई म्हशी योजनेची अंतिम यादी लागणार आहे आणि या अंतिम यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव येणार त्या लाभार्थ्यांना अनुदानाचे पैसे सोडून उर्वरित पैसे रोख नगदी स्वरूपात भरावे लागणार। तुम्हाला माहीतच असेल, SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 75% अनुदान आणि सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 50% अनुदान दिले जाते। पण अनुदानाचे पैसे सोडून उर्वरित किती पैसे भरावे लागतात हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल। तर तुम्हाला उर्वरित किती पैसे भरावे लागतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, ज्या लाभार्थ्यांनी गाई म्हशीसाठी अर्ज केला आहे त्यांना 2 गाई आणि 2 म्हशीचे वाटप केले जाणार। शासनाच्या GR नुसार एका गायीची किंमत आहे 70,000 रुपये, म्हणजेच 2 गायीची किंमत होईल 1,40,000 रुपये आणि यासोबतच दोन्ही गायींचा 3 वर्षाचा विमा आहे 16,850 रुपये। आता विम्याचे पैसे धरून दोन्ही गायीची एकूण किंमत होईल 1,56,850 रुपये। त्यानंतर शासनाच्या GR नुसार एका म्हशीची किंमत आहे 80,000 रुपये, म्हणजेच 2 म्हशीची किंमत होईल 1,60,000 रुपये आणि यासोबतच दोन्ही म्हशींचा 3 वर्षाचा विमा आहे 19,258 रुपये। आता विम्याचे पैसे धरून दोन्ही म्हशीची एकूण किंमत होईल 1,79,258 रुपये, म्हणजेच विम्याचे पैसे धरून 2 गायीची एकूण किंमत 1,56,850 रुपये आणि विम्याचे पैसे धरून 2 म्हशीची एकूण किंमत 1,79,258 रुपये। या दोन्ही रकमेची बेरीज केली तर हे होतात 3,36,108 रुपये। म्हणजेच शासनाच्या GR नुसार 2 गाई आणि 2 म्हशीची विम्यासहित एकूण किंमत आहे 3,36,108 रुपये। आता यामध्ये SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 25% अनुदान आहे। या एकूण किमतीचे 75% अनुदान काढले तर हे होतात 2,52,081 रुपये। म्हणजेच 3,36,108 रुपयांमधून 2,52,081 रुपये एवढे 75% अनुदान SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना दिले जाणार। त्यानंतर 3,36,108 रुपयांमधून उर्वरित जी 25% रक्कम बाकी राहील 84,027 रुपये एवढे पैसे SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना नगदी भरावे लागणार। त्यानंतर सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 3,36,108 रुपयांमधून 50% अनुदान म्हणजे 1,68,054 रुपये एवढे अनुदान दिले जाणार आणि उर्वरित जी 50% रक्कम बाकी राहील 1,68,054 रुपये, म्हणजेच जेवढे अनुदान तेवढेच पैसे सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना नगदी भरावे लागणार। आता इथे एक लक्षात घ्या, गाई म्हशीसाठी SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 84,027 रुपये आणि सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 1,68,054 रुपये एवढे पैसे नगदी स्वरूपात भरावे लागणार। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 जुलै 2025ला लागणाऱ्या अंतिम निवड यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव येईल त्या लाभार्थ्यांना गाई म्हशीसाठी किती पैसे नगदी स्वरूपात भरावे लागणार हे आपण पाहिलेलं आहे। या संदर्भात तुमचा काही प्रश्न असेल तर खाली कमेंट करून नक्कीच विचारा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।